आज जागतिक पर्यावरण दिन। निसर्गातील जैवविविधता आणि अद्भुत जीवसृष्टीचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या दिवशी विदर्भातील दर्यापूर परिसरात आढळणारा एक अनोखा सरडा चर्चेचा विषय ठरत आहे। फॅन थ्रोटेड लिझर्ड अर्थात सरडा डेक्कनेन्सिस हा गळ्याखालील रंगीत पंख्यासारखा रचनेमुळे ओळखला जातो। मादीला आकर्षित करण्यासाठी आणि प्रतिस्पर्धी नरांना आव्हान देण्यासाठी हा सरडा आपल्या गळ्याखालील रंगीत पेशी पंख्यासारखा फुगवतो। याच वैशिष्ट्यामुळे सोशल मीडियावरही त्याची मोठी चर्चा होत आहे। भारतात अशा प्रकारच्या सरड्यांच्या 8 प्रजाती आढळतात। त्यापैकी सरडा डेक्कनेन्सिस ही प्रजाती विदर्भातील दर्यापूर, भातकुली आणि अंजनगाव परिसरात आढळते। येथील झुडपी जंगले, मोकळे खडकाळ भाग आणि गवताळ पट्टे या सरडाच्या वास्तव्याला पोषक ठरत असल्याने या भागात त्याचे अस्तित्व सातत्याने नोंदविले जात असल्याची माहिती अभ्यासक ॲडव्होकेट राजमेहर निशाने यांनी देशोन्नतीशी बोलताना दिली। 2025 मध्ये अमेय ठाकरे, ॲडव्होकेट राजमेहर निशाने आणि दर्शन दुधाने यांनी या प्रजातीवर संशोधनपर शोधपत्रिकाही प्रकाशित केली आहे। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यामध्ये आढळणारा फॅन थ्रोटेड लिझार्ड म्हणजेच सरडा डेक्कनेन्सिस हे त्याचे सायंटिफिक नेम आहे। ही दर्यापूरसाठी जैवविविधतेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी नोंद आहे। गेल्या 2020 पासून जेव्हा मी सर्वप्रथम त्याला पाहिलं, त्यानंतर 2025 मध्ये त्याचे सातत्यानं अभ्यास करत मी त्यानंतर अमेय ठाकरे जे वाईल्डलाईफ फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर आहेत, सोबतच झोलॉजिस्ट दर्शन दुधाने, आम्ही तिघांनी मिळून त्यावर एक रिसर्च पेपर पण पब्लिश केला आहे। तसंच दर्यापूरमध्ये त्याचं आढळण्याचं कारण म्हणजे त्या भागात असणारा त्याच्यासाठीचा अधिवास, त्यामुळं तिथे त्याचा आढळ आहे। आणि महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये याची एक दुसरी पण प्रजाती भेटते ज्याचं नाव आहे सरडा सुपरबा। ती प्रजाती जरा जास्त फोकसमध्ये आहे, कारण की तिथे बऱ्याच दिवसांपासून फोटोग्राफर्स वगैरे मोठ्या प्रमाणात जात असल्यामुळे तो एक चर्चेत होता। तसंच इथेही त्या परिसरात पक्षी निरीक्षण करत असताना, भ्रमंती करत असताना मला 2020 मध्ये सर्वप्रथम या भागातला अमरावती जिल्ह्यातला जो सरडा दिसला त्यावर रिसर्च केल्यानंतर असे लक्षात आले की ही प्रजाती म्हणजे सरडा डेक्कनेन्सिस। आणि मग तिथून पुढचा रिसर्च आणि तो सर्व प्रवास सुरू झाला। आज तिथे मोठ्या संख्येने तो अमरावती जिल्ह्यासाठी आणि दर्यापूरसाठी एक महत्त्वाचा चर्चेचा विषय बनलेला आहे। तर असा हा सुंदर दिसणारा आपला गळा फुलवून अतिशय रंगीत कलर असलेला हा सरडा सध्या चर्चेत येत आहे। देशोन्नतीसाठी डिजिटल विभाग प्रमुख अनिकेत पाटील यांची रिपोर्ट।